आनंद होतो की तुमच्याशी बोलायला, आणखीन सांगायला की आपली ही कंपनी आहे 100 वर्षाची कंपनी आहे जवळजवळ, आणि ही पूर्ण आपली हिंदुस्थानी कंपनी आहे, आपली देशाची कंपनी आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही रोज काय काय नवीन नवीन गोष्टी करत असतो, टेक्नॉलॉजी वाढत असतो. टेक्नॉलॉजी आम्ही इनोव्हेटिव्ह ह्याच्याने आम्ही R&D आमच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या ज्या ऑटो सेक्टरमध्ये जे मोटरसायकल म्हणा किंवा कार म्हणा किंवा तुमच्या डिझेल म्हणजे कमर्शियल व्हेकल्स ह्याच्यासाठी आम्ही उत्तम प्रकारे आम्ही आमचे इंजिन ऑइल्स आणि हे तयार करतो. त्याच्यामुळे त्या इंजिनचं चांगला उपयोग होतो कस्टमर लोकांना. आणि त्याचं जो आपण जे म्हणतो ते काय ते चेंज ओव्हर वगैरे त्याचं पुष्कळ लाभ त्याच्यामुळे होतो. त्यामुळे खर्च कमी होतो लोकांना. त्याच्यामुळे हा जो आता जो प्रोडक्ट आम्ही आपला सिंथेटिक जो प्रोडक्ट आम्ही 2 केलेले आता, त्या दोन्ही प्रोडक्टचे जे आहेत ते जवळजवळ 90% आपलं जे केलेलं देशी आहे, आपल्या देशातच तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खरं म्हणजे कुठल्याही कंपनी, आपली फॉरेनची कंपनी असू दे इकडे इंडियामध्ये, आम्ही त्यांच्याबरोबर कॉम्पिटिटिव्ह ह्याच्यामध्ये उतरू शकतो आणि आम्ही जिंकू शकतो. आणि त्याच्यामुळे आमची जे टीम आहे, आमच्या लोकांची टीम आहे, R&D म्हणा किंवा आमचे MD आहेत, आमचे बाकी जे मार्केटिंग लोक आहेत, की टेक्नॉलॉजीचे लोक आहेत, हे सर्वांनी मिळून हे एक छान एक प्रोडक्ट तयार केलेलं आहे. आणि आज सौरव गंगुली साहेबांनी, आपले जे देशाचे मोठे क्रिकेटर आहेत, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, त्यांच्या हाताने हे सर्व उद्घाटन झालेले आहे. त्यामुळे बरं वाटतं मला की ह्या आपल्या कंपनीला आणखीन ह्याचा उत्तम फायदा होईल आणि कंपनीचं आणखीन आमच्या शेअर होल्डरचं भलं होईल असं मला खात्री आहे. आणि आपला जो शेअर्स आहेत मार्केटचा, तो सुद्धा वाढेल, आणखीन ही कंपनी पुढे चालेल. एवढं मला तुमच्याशी बोलायचं आहे. सर, या ऑइलचं वैशिष्ट्य एकंदरीत काय असणार आहे? ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण सिंथेटिक म्हणजे बायोडिग्रेडेबल ऑइल आहे. हे बायोडिग्रेडेबल म्हणजे आपल्या कुठलंही खाली पडलं वगैरे वगैरे त्याच्यामुळे काय होत नाहीत आपल्या नेचरला किंवा आपल्या जे आपल्या मातीमध्ये जातं इथे काही त्याचा परिणाम होत नाही. त्याच्यामुळे हा वस्तू आहे, ही वस्तू सिंथेटिकचा जो भाग आहे इज बायोडिग्रेडेबल हे आहे. त्याचं ॲस्ट्रोलाइड हे म्हणतात, त्याला टेक्नॉलॉजी म्हणतात, ती आपण डेव्हलप केलेली आहे सर्व. सो त्याच्यामुळे ह्याच्यात फायदा म्हणजे एक म्हणजे त्याचा इंजिनचा जो लाईफ आहे तो वाढेल. आणि त्याचा जो आता समजा 50,000 किलोमीटर असेल किंवा 10,000 म्हणतात लोक, 10,000 50,000 ह्याच्यापेक्षा जवळजवळ 4 पटीने मोठं हे होणार आहे आपला उपयोग त्याचा. त्याच्यामुळे तुमचा जो ड्रेनेज पिरियड असतो तो ड्रेनेज पिरियड तुम्हाला समजा 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिने करायचं, तुम्हाला वर्षभर करायला नको असं आहे. कधी कधी कुठलाही प्रोडक्ट असं आहे की फॉर लाईफ म्हणतो आपण. आता फॅनमध्ये आपण काहीतरी वापरतो ग्रीस वगैरे, इट इज फॉर लाईफ. तसंच हा वस्तूसुद्धा आम्ही जे डेव्हलप केली आहे ह्यालासुद्धा एकदम लाँग लाईफ आहे ह्याला. आणि क्वालिटीचं आणि ह्याचं आणि उत्तम, आणि ह्याचं प्राइसिंगसुद्धा आम्ही असे ठेवलेले की आम्ही कुठल्याही देशाच्या म्हणजे फॉरेनची कंपनी इकडे इंडियामध्ये आहे त्याला आम्ही कॉम्पीट करू. कुठल्या वाहनांमध्ये हे सर्व मोटरसायकलमध्ये जातं, कारमध्ये जातं, SUVमध्ये जातं, तुमच्या डिझेल कमर्शियल व्हेकलमध्ये जातं, ट्रक वगैरे असतं त्याच्यामध्ये जातं, सर्वमध्ये जातं आपल्या ह्याच्यामध्ये. नेक्स्ट जनरेशन कार आणि बाईकमध्ये याचा वापर होणार आहे असं देखील कळतंय. त्या अनुषंगाने बनवण्यात त्याच्या अनुषंगानेच हे बनवलेलं आहे. आणखी त्याच्यामुळेच हे ह्याचं R&D करून जवळजवळ आपल्याला 1.5-2 वर्ष लागले याला करायला. असं नाही की काल झालं आज झालं असं नाही. हे 1.5-2 वर्षापासून त्याच्या मागे आम्ही पडून त्याच्यावरती टेस्टिंग करून पुष्कळ त्याचं हे केलेलं आहे, आढावा घेतलेला आहे. आणि त्याच्यात सर्व व्यवस्थित क्वालिटी चेक करून आम्ही मार्केटमध्ये येणार आहोत. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा देखील काही ॲडव्हान्स फीचर या ऑइलमध्ये आहेत का, आणि काय त्याबद्दल सांगा? कुठलं प्रतिस्पर्धी जे आहेत? प्रतिस्पर्धी आहेत ते, पण ते सर्व आहेत, पण त्यांचं जे 100% सिंथेटिक म्हणतात ते नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांचा मिनरलसुद्धा भाग त्यांनी वापरतात. आम्ही ह्याच्यामध्ये मिनरलचा भागच नाही आहे, पूर्ण आपलं बायोडिग्रेडेबलच आहे हे सर्व. त्याच्यामुळे ह्याचं वैशिष्ट्य तेच आहे की हे कुठेही पडलं की काय झालं, जमिनीमध्ये गेलं, काय नुकसान होणार नाही. त्याचंसुद्धा आपण हे घेतो, काळजी घेतो. त्याच्यामुळे का आपल्या फार्मर लोकांना कुठे कधी फेकून देतात वगैरे वगैरे नाही का, तेल वगैरे काढल्यानंतर त्याचं काय गैरफायदा होत नाही, चांगलं होत आहे.
कालच मोदी साहेबांनी स्वदेशीची हाक दिलेली होती, तर त्या सगळ्यांना लक्षात घेऊन या ऑइलची स्वदेशी निर्मिती केली आहे का? हा एक कोइन्सिडन्स आहे. मोदी साहेबांनी सांगितलं तर एक कोइन्सिडन्स आहे, पण आपला हा विचार पूर्वीपासून आहे. हे मोदी साहेब आत्ता नाही पूर्वीपासून सांगत आहेत. ज्या 14 त्यांनी जर आपल्या हातात घेतलं आपला देशाचा कारभार, त्यापासून त्याचा आत्मनिर्भरचं बोलत आहे. त्याच्यावरती आमचा विचार चाललेला आहे. आणि आमची देशी कंपनी असल्यामुळे आम्हाला गर्व आहे. असं वाटतं की आम्ही हे एवढं फॉरेनचे मोठे मोठे कंपनी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही टक्कर देऊ. हे असं नाही की कोणाला आम्ही इथे हरवायचा प्रश्न करत नाही. आम्ही फक्त आमची कंपनी कशी आहे, आमचं कंपनीच्या प्रोडक्टमुळे कसं ह्याचा लोकांना फायदा होईल त्याच्यावरती लक्ष देऊन आम्ही केलेला हा प्रोडक्ट. आणि चांगलाच त्याचा प्रतिसाद मिळेल आम्हाला, त्याची नक्की आम्हाला खात्री आहे. मनु सब्रवाल, और आप कैसे इंश्योर करते हैं प्रेशर गेम्स में ट्रस्ट ट्रांसपेरेंसी टीम के साथ बनी रहे? प्रेशर और ट्रस्ट और ट्रांसपेरेंसी तीनों अलग है. ट्रांसपेरेंसी एक मेथड कुछ चीज को अच्छा करने का. It's a way of doing things, being transparent and being honest. But pressure is different. Pressure is what you go through every day. The situation puts under you, and the way it comes out is by practice. You know, when you put yourself day in day, that's why you train. That's why you come in office. That's why you have mock sales. That's why when you get together as a sales team, you decide and prepare how to take products to the market and sell. It was the same thing for us when we played a McGrath or a Wazim or a Bradley. When you were at the Nets a week before, or when you were at the Nets 2 weeks before, you know, you put yourself mentally in that situation. And you know, with the seaming ball, with the bouncing ball, how you adapt and how you adjust and play. Once you keep doing that, your mind and body gets accustomed to it. So when the most important day comes, when you have to go and play, then you're mentally ready. And I've done everything to be successful, and then you keep playing. So the best way to handle pressure is to prepare for events, prepare for the big day. The same as you're launching today, the Vidol Swift Power and the Vidol Simplify. It's not just about today. To be successful today, it's what you've done for the last 3 months, and dreamt about it, and got yourself physically, mentally tuned to it. You know, we practice. So when I was training before a game, I got to bat 30 minutes in the nets, 25 minutes in the nets. But how do I make it possible to go and bat 6 hours in a test match, 3.5 hours in a one-day game, or an hour in a T20 game? You know, because when I'm not practicing, when I'm not in the nets, when I'm sitting at home, when I'm sitting on the sofa watching a movie or spending time with my family, I keep trying and doing it mentally. From the start of the game till lunch, from lunch till tea, from tea till the end of the day's play. You're not training, you're not out in the park, you're not doing it over and over again. But in your mind, you're tuning yourself to go through those periods without failure. Because it's about one ball. You know, you nick, you miss, you're done. So it's about mentally training yourself not to make the mistakes. The best in the business make the least mistakes than the others. Everyone makes mistakes. But the best makes lesser mistakes than not the best ones. And I think understanding that is very important. Part of everyone's life. There's nobody in the world who's not failed. You know, it's only when you fail you understand what success is all about. And you learn from your failures. It's like a boxer. You know, you get hit in the ring, you fall and you get up. And you have to tune yourself to that. You know, once, it's like finding a way to wake up next morning wanting to be successful. You know, there are times when I have scored a 0. There are times when a Dravid has scored a 0 or a Tendulkar has scored a 0. But it didn't take the wind out of their sails. They put it behind and woken up the next morning to wake up and tell themselves that I'll be successful because I'm good enough. You have to understand that system and that psychology. That, you know, I play every day because I'm the best. I play every day or I work every day to be successful. But every day I won't be successful. It's about putting the failures behind and waking up the next day as a fresh start, a fresh day, and believing that you'll do well. That mindset is important.
जो गया सो गया. Because I have practiced those decisions when there was no pressure. As I said, you know, you're going out to the market to sell the Swift Power and the Synth Glide. You go to the market on Monday, the whole of this week, you sit with your team on the office or at home understanding what the tough situations would be and trying and solving it now so that you're able to solve it when you get there. You just don't wake up and go to the market and solve things. You prepare and you understand and you learn and you decide what to do when you get to the big occasion. I think that's what helps in you being successful and preparing. दादा आपने काफ़ी समय तक डिग्री खेला, काफ़ी समय तक आप भारत लेके बोलो तो अभी जो प्रोडक्ट आपके से लॉन्च हुआ है अगर उसका देखा जाए तो उसका भी लाइफ स्पैन काफ़ी बड़ा है, तो क्या इसे भी दादा ऑफ मार्केट कहा जा सकता है? बिल्कुल, विडॉल ही है दादा ऑफ मार्केट. तो मैं समझता हूँ ये जो ब्रांड है 1928 से शुरुआत है. They'll be completing 100 years. Hopefully I'll be able to be with them in their 100th year and it'll be fantastic. So you know, the longevity is a sign of quality, and I think when 100 years is a long time, and to be relevant, to be effective, to be good enough for people for 100 years speaks volumes of what Vidol has achieved and how good they are. So I don't need to say it is probably bigger than the Dada of lubricants, and they will continue to serve the customers in the years to come. फिलहाल अगर देखा जाए तो स्वदेशी का नारा देश में चल रहा है और इस ऑयल की बात करेंगे तो उसमें लगभग 90% जो चीज़ें हैं वो स्वदेशी है, तो उस बारे में से क्या? बिल्कुल, और मैं भी इससे सहमत हूँ कि स्वदेशी होना बहुत ज़रूरी है. और मैं आज ही अरिजीत से 1.5-2 घंटे पहले बात कर रहा था कि हमारा देश, वी आर द बेस्ट कंट्री इन द वर्ल्ड in terms of opportunities, in terms of people wanting to do things. I've been all around the world और मैं हमेशा बोलता हूँ कि इंडिया में जो अपॉर्चुनिटीज़ है लोगों के लिए वो कहीं पे भी नहीं है. सर आपको प्रोडक्ट मैनेजर में पद दिया गया है, हमने देखा, तो मतलब इसका सक्सेस तो मतलब लॉन्च से पहले से ही तय है सर? आशा वही करते हैं. टचवुड, आपने इतना इज्जत से प्रश्न किया तो मैं समझता हूँ कि इसीलिए हम हैं विडॉल के साथ कि ये प्रोडक्ट लोगों के पास जाएं और लोग इसको पसंद करें. और देखिए, मैं तो 1.5 साल जुड़ा हूँ. जैसा मैंने कहा, ये 100 साल का कंपनी है. थोड़े समय में 100 साल हो जाएंगे. तो जस्ट प्रूव्स दैट हाउ गुड दे हैव बीन एंड हाउ द कस्टमर्स एंड द एंड यूजर्स एंड द कंज्यूमर्स हैव एक्सेप्टेड दिस ब्रांड. Competition is there, which is good. You know, in every aspect there should be competition because it gets the best out of you. तो मैं समझता हूँ कि Vidol's longevity is a sign of its success. दादा आपके पास 2 व्हीलर है, 4 व्हीलर है, आप कौन सा ऑयल यूज करना पसंद करते हैं? Vidol, ये कोई प्रश्न है? Thank you. थैंक यू. जो मंच कहा जा रहा है व्हीकल के पूरे लाइफ स्टाइल पर इसके चलने की क्षमता है, टेक्नोलॉजिकली कितना एडवांस है, उसके बारे में क्या कुछ कहेंगे? सो देखिए, विडॉल टेक्नोलॉजिकली हर टाइम इनोवेट किए हैं और ये जो हमारे फुल्ली सिंथेटिक रेंज है ये इंडस्ट्री में फर्स्ट ऑफ इट्स काइंड है. ठीक है, इसलिए क्योंकि यहाँ पे जो टेक्नोलॉजी यूज़ हुई है वो अभी तक कोई भी लुब्रिकेंट कंपनी इंडिया में लाए नहीं है. ये सस्टेनेबल टेक्नोलॉजी है, ये बायोस्टेलॉइड टेक्नोलॉजी बेस्ड प्रोडक्ट्स है. और इसका जो सबसे महत्वपूर्ण चीज़ मेरे को लगता है कि ये सिर्फ प्रोडक्ट इनोवेशन नहीं है, ये सिर्फ एक इंजन का परफॉर्मेंस इनोवेशन नहीं है, ये कस्टमर एक्सपीरियंस का इनोवेशन है. जबकि कस्टमर को एक व्हीकल या एक बाइक का जो पूरा उनका जो लाइफ साइकिल है उसमें जो सबसे इम्पोर्टेंट चीज़ होता है कि इंजन पावर रिटेंशन, वो इस ऑयल यूज़ करने से उसको बरकरार रहेगा अप टू द लाइफ ऑफ द व्हीकल. और ये जो इनोवेशन है ये मेरे हिसाब से एक कस्टमर डिलाइट या कस्टमर एक्सपीरियंस के तौर पे आप देखेंगे तो वो इनोवेशन विडॉल इस मार्केट को, इंडिया को दे रहे हैं. और जैसा आपने बताया कि ये पूरा स्वदेशी है, हम लोग यहाँ पे बना रहा है. ये टेक्नोलॉजी
इंडियन है और यहाँ पे बना हुआ टेक्नोलॉजी है, और हमको आशा है, हमको भरोसा है कि जैसा विडॉल के बाकी प्रोडक्ट्स के 100 सालों से कदर हुआ है, ये टेक्नोलॉजी भी इंडिया में बहुत पॉपुलर होना चाहिए. और दैट इज़ व्हाट आई विश एंड आई प्रे that our range of these fully synthetic biosteroid lubricants will become a leader in the segment, in the industry. मार्केट सर काफ़ी कॉम्पिटिटिव है, अदर जो कंपनीज है उनके भी सिंथेटिक ऑयल की रेंज ऑलरेडी मार्केट में है, तो उस कॉम्पिटिशन में कैसे विडॉल बेहतर काम करेंगे? तो जैसा मैंने आपको बताया कि कोई भी प्रोडक्ट, जो प्रोडक्ट ऑलरेडी मार्केट में है, उनसे भी ये इस दिशा में बेहतर है, क्योंकि ये जो टेक्नोलॉजी है ये सस्टेनेबल टेक्नोलॉजी है, ये बायोडिराइव्ड मटेरियल से बना हुआ टेक्नोलॉजी है, और ये टेक्नोलॉजी से जो परफॉर्मेंस, जो पावर रिटेंशन आपको मिल रहा है, वो आज के दिन में मार्केट में अवेलेबल कोई भी प्रोडक्ट में नहीं दिया गया है. और ये कम्प्लीटली टेस्टेड प्रोडक्ट है, इसको एक्सटेंसिवली टेस्ट किया गया है, नॉट ओनली इन द लेबोरेटरी बट ऑल्सो इन द फील्ड. तो ये जो प्रोडक्ट हम लोग अभी, ये जो रेंज ऑफ प्रोडक्ट्स ला रहे हैं 2 व्हीलर के लिए, 4 व्हीलर के लिए, ये नया जेनरेशन का प्रोडक्ट है, और ये फ्यूचरिस्टिक प्रोडक्ट है जो इंडियन मार्केट को पहली दफ़ा विडॉल के ज़रिए इंट्रोडक्शन मिल रहा है. दादा ने आज आपके प्रोडक्ट को लॉन्च किया है, पिछले कुछ समय से आपकी कंपनी से वो जुड़े हैं, तो उनको आपने सुना? देखिए, सौरव गांगुली इन इटसेल्फ इज़ अ लेजेंड, और इसमें कोई दोहरा नहीं है कि उनकी जो भारतीय क्रिकेट में जो उनका जो कंट्रीब्यूशन रहा है वो सब जानते हैं. लेकिन उनके जो सबसे बड़ा पहलू विडॉल के लिए हम लोग मानते हैं कि हमारे ब्रांड एम्बेसडर के हिसाब से उनके जो सबसे बड़ा पहलू है वो है उनकी लीडरशिप क्वालिटी. एंड विडॉल इज़ अ ब्रांड विच हैज़ बीन लीडिंग इन इट्स ओन वे इन द इंडस्ट्री फॉर 100 years, एंड दैट इज़ वाई वी फील अ लॉट ऑफ सिनर्जी विद दादा, एंड वी always felt that Dada also felt a similar synergy with Vidal, which is what he also mentioned to all of you. And I think this association is an association where we bring value to each other in terms of growing together. And Dada's presence, Dada's blessing will help both Vidal and our partners, our consumers, to experience these new technologies, these innovations for Indian market. और विडॉल मार्केट में कौन से ऑयल भविष्य में लेके आए? देखिए, अभी जो दिशा में टेक्नोलॉजी है, ऑटोमोटिव इंडस्ट्री जिस दिशा में जा रहे हैं, सस्टेनेबिलिटी इज़ अ वेरी वेरी इंपॉर्टेंट डायरेक्शन, ठीक है ना. तो उसमें फ्यूल एफिशिएंसी का बात आता है, उसमें सस्टेनेबल मटेरियल से ऑयल की तैयारी, जो फॉर्मुलेशन होते हैं वो करना ज़रूरी है. तो जो भी हम लोग फ्यूचर में लाने का सोचेंगे इंडियन मार्केट में, वो बायो बेस्ड हो और वो सस्टेनेबल हो. और दूसरी जो पहलू है कि जो इंजन के टेक्नोलॉजी चेंजेस हो रहे हैं, जो फ्यूल के टेक्नोलॉजी चेंजेस हो रहे हैं, उसके हिसाब से वो ईवी हो, वो हाइड्रोजन बेस्ड कार हो, वो बायो फ्यूल्स हो, उस सभी दिशा में विडॉल का इनोवेशन और विडॉल का सॉल्यूशंस, इंटायर पोर्टफोलियो हमारे कंज्यूमर को हम दे पाएंगे. थैंक यू. जो इंजन ऑयल है, दैट इज़ देयर फूड. तो जितना अच्छा, जितना साफ वो रहेगा, जितना क्वालिटी उसकी अच्छी रहेगी, उतने लंबे समय तक आपकी गाड़ी ठीक तरह से चलेगी और आपको प्रॉब्लम भी नहीं देगी. इज़ वेरी मच रिलेटेड टू अ ह्यूमन बॉडी. सो इसलिए इनका टैगलाइन है, रखे दिल से साफ. एक्सीलेंट है, इसीलिए तो 2028 में 100 साल पूरे करेंगे. 100 साल बहुत लंबे समय होता है. जैसे क्रिकेट में सेंचुरी बनाना एक एक्सीलेंस का प्रूफ होता है उस लेवल पे, तो 100 साल ये तो और भी बड़ा है. क्रिकेट में तो एक दिन में 100 बन जाता है, यहाँ पे 100 साल लगते हैं 100 बनाने में. तो इसी से आपको पता चलता है कि इनकी क्वालिटी कितने समय से अच्छा रहा है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.